नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणारे पालीच्या खंडोबाचे मंदिर, ह्या मंदिराची वैशिष्ट्ये, तसेच या मंदिराची आख्यायिका, तसेच या मंदिरामध्ये दरवर्षी साजरा करण्यात येणारा खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा, ही विवाह यात्रा सर्वात जुनी यात्रा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीही नेमकी किती वर्षांपासून भरते हे कुणालाच माहीत नाही. ही यात्रा कशा प्रकारे साजरी केली जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक पौराणिक महत्त्वाचे स्थान तारळी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले आहे. याचे मूळ नाव राजापूर असून येथील खंडोबाचे पुरातन मंदिर प्रसिद्ध आहे. यास खंडोबाची पाल म्हणूनही ओळखतात. एका आख्यायिकेनुसार या गावात पालाई नावाची गवळण खंडोबाची भक्त होती. तिच्या नावावरूनच गावास पाल हे नाव पडले असावे. पालचा शब्दकोशात राजा, गुराखी, पालनकर्ता असाही उल्लेख आढळतो. पाली हे त्याचे स्त्रीलिंगी रूप होय. पालाई गवळण ही पालासारखी पांढरी व सडपातळ होती. यावरूनच पाली नाव मिळाल्याची उत्पत्ती सांगितली जाते. गाभाऱ्यात प्रवेश करताना पालाईची समाधी आहे. मंदिरात असलेल्या ओहरीवरील शिलालेखाद्वारे खंडोबा मंदिर शके 1614 मध्ये बांधण्यात आल्याचे आढळते. गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंग 2 शाळुंका असणारे आहे. त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुसऱ्यावर म्हाळसाचा पितळी मुखवटा आहे. त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बानाई हिची मूर्ती आहे. शिवकालीन सेनापती धनाजी जाधवाने मुख्य मंदिरासमोरील सभामंडप बांधल्याचा उल्लेख आढळतो. मंदिर बांधकाम कोरीव दगडी कामाचे असून काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढवलेले आहेत. खंडोबाच्या म्हाळसाकांत अवताराचे शिल्प पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असून मंदिर परिसरात 7 दीपमाळा आहेत. मंदिरासमोरील दगडी हाताखाली पितळी पत्र्याचे आवरण असलेला नंदी आणि हत्ती आहेत. प्रांगणाला 3 प्रवेशद्वारे असून दीपमाळेवर 12 कोरीव दिवे आहेत. प्रांगणाबाहेरील जागा दगडी फरसबंदीची असून त्यात 50 कासवांची कोरीव शिल्प संयम आणि यशाचे मार्गदर्शन असल्याचे दिसून येते. गाभाऱ्यात मारुती, म्हसोबा, सटवाई तर मुख्य मंदिराबाहेर ज्योतिबा, विठ्ठल आणि यमाई यांची मंदिरे आहेत. दगडी गुंडा, चाक, नदी, हत्ती, घोडा, मेंढरांची शिल्प असा पुरातन ठेवा भक्कम दगडी तटबंदीत आहेत. शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून आकर्षक रंगरंगोटी केलेल्या आहेत. दरवर्षी पौष महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या खंडोबा देवाच्या यात्रेत सातारामधील पाली या गावी खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा पार पडतो. पारंपरिक पद्धतीने भंडारा उधळत हा सोहळा संपन्न होतो. भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात साताऱ्याच्या पाली गावचा साज अगदी नयनरम्य दिसतो. देवाच्या लग्नाचा थाट अगदी पाहण्यासारखा असतो. सुरुवातीला पाली गावी स्थित खंडोबा आणि म्हाळसा मंदिरातून देवांची मूर्ती आणून वाजत गाजत पालखी काढली जाते. या पालखीचा मान हा 12 बलुतेदारांना असतो. या पालखीला रथातून नगर प्रदक्षिणा घडवली जाते आणि मग पारंपरिक पद्धतीने वेद मंत्रोच्चारात भंडारा आणि खोबऱ्याच्या अक्षता यांचे उधळण करत गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो. श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून यात्रेसाठी महाराष्ट्रात इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. भाविकांनी दिलेल्या देणगीतून 4,51,000 रुपये किमतीची 11 किलो चांदी, 1,72,000 रुपये किमतीचे 66 किलो पितळ आणि जवळपास 77,000 रुपये किमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आलेले आहे. आता आपण पाहूया यात्रा दृश्य. पाली येथे भरणाऱ्या खंडोबा यात्रेचे आकर्षक म्हणजे म्हाळसा खंडोबा लग्न सोहळा. दरवर्षी मोठ्या आनंदाने व भक्तिमय वातावरणात भंडारा खोबऱ्याचे उधळण करत सदानंदाचा येळकोट येळकोट घे, सदा खंडोबाचा येळकोट येळकोट घे, जय मल्हार या जयघोषाने विवाह सोहळा संपन्न होतो. खंडोबा म्हाळसा विवाह हा दैवी शक्तीचा यामात्मक विधी असल्याचे मानले जाते. म्हाळसा ही आदिशक्ती आहे.
खंडोबा व म्हाळसाच्या लग्नविधीमध्ये तत्कालीन सांस्कृतिक व सामाजिक संदर्भ आलेले दिसतात. पाल येथे खंडोबा मंदिरात शिवपूजा लिंग म्हणजे पिंड रूपात होत असून ते पती आणि पत्नी यांच्यातील अद्वैत शिवशक्ती स्वरूपाचे प्रतीक आहे. श्री खंडोबा हे अनेक भक्तांचे कुलदैवत असून खेड्यातील जनसमुदायावर त्यांच्या धार्मिक समजुतीवर पगडा असलेला ही देवता माणसावरील संकट निवारण्याचे काम करते अशी लोकसमजूत आहे. पाल येथील खंडोबा जागृत देवस्थान म्हणून बरेच उत्सव व यात्रा भरतात. सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे. पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे, पण ही यात्रा कधीपासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काही सांगता येत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की. येळकोट येळकोटचे मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. भंडारा आणि खोबऱ्याचे उधळण करत खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यावेळी भाविकांकडून भंडारा खोबऱ्याचे उधळण करत आल्याने सर्व मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघतो. अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पालच्या मंदिरातील खंडोबा आणि म्हाळसा यांना मूर्तींना आकर्षक अशी फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत श्रद्धास्थान असणारे कराड तालुक्यातील पालच्या खंडोबा आणि म्हाळसा विवाह सोहळा येळकोट येळकोटचे मल्हारच्या गजरात हजारो लोकांच्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांमध्ये पालच्या श्री खंडोबा यात्रेचा समावेश असतो. या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो. या यात्रेत अनेक गावातून कावडी वाजत गाजत आणल्या जातात. पाल गावाचे नाव राजापूर असे होते. श्री खंडोबाची निष्ठावान सेविका पालई गवळण हिच्या नावावरून पालई आणि नंतर पाली असे नाव झाले असावे असे म्हटले जाते. रविवारचा खंडोबाचा दिवस हा रविवारचा दिवस मानला जातो. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविक लोक लंगर तोडणे, जागर निमित्त वाघ्या मुरळी बनवणे, भंडारा खोबरे उधळणे असे विधी केले जातात. दरवर्षी पौष महिन्यात शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा आणि म्हाळसा विवाह यात्रा भरते. सोमवती अमावस्या, चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपा षष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिन असून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपा षष्ठीच्या दिवशी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.